हॅलो नमस्कार, मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळेजण? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी खूप मनापासून हृदयातून आभारी आहे. असो, मी निघत होते आणि निघायच्या आधी दादानी येताना मला जे काही गोड आवडतं तुम्हाला माहिती आहे, तिकडेही येताना ते काजू कतली वगैरे आणतात आणि जातानाही मला कंपल्सरी ठरलेलं असतं. दुपारी लाडू आले होते मोतीचूरचे, ते यशनं मागवले होते आणि आता येताना दादा कलाकंद घेऊन आलेले आहेत. आपणच म्हणतात गोड खाऊ नको, पण देताना आपणच गोड देतात. म्हणजे ते असं वाटतं ना की बाबा हा आवडीचा आहे तर खाऊ दे थोडंफार, अशा हिशोबानं. तर मी आता जाताना विचार केला की भाजी आणि भाकरी जी आहे ते आईला गरम गरम बनवून द्यायची आणि मग निघायचं. या दृष्टिकोनातून माझी आवरावर जे आहे ते सुरू झालेली होती. काल ना काही कमेंट हायलाईट झाल्या, ते म्हणजे ते यशच्या केसासंदर्भात. तर आहे बघा, आम्ही त्याला चेष्टेमध्ये चिडवत होतो, पण ना एक त्याचं महत्त्वाचं असं काहीतरी आहे काम, त्याच्यासाठी त्यानं तो लुक केलेला आहे. म्हणजे केस वगैरे वाढवून वगैरे जे काय तुम्हाला दिसलेलं आहे वेगळं, त्याच्यामध्ये बऱ्याच जणी म्हणतात की खराब. हां, मला पण तसंच वाटतं, पण शेवटी आता बघा, काही गोष्टींसाठी जर त्यानं केलं असेल त्याच्यामध्ये त्याची आवड पण महत्त्वाची असते ना. बघा, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, ज्याला जसं आवडतं तशा हिशोबाने तो राहू शकतो. प्लस त्याचं जर त्याच्यामध्ये काहीतरी एक असेल की बाबा ते क्रिएट करावंच लागलं, तर त्याला ऑप्शन नाही. त्याच्यासाठी काहीतरी करायचं आहे ना, त्याला सगळं आमच्यासाठी करायचे. आणि हो ताई न तुम्हाला सोना तर सांगेलच, तू एवढं कम्फर्ट बघतो ना माझं, त्यांनी सेपरेटच रूम एकटीसाठीच बुक केला. का तर पेशंटचा हाल बघून आहे ना ही लगेच रिॲक्ट करते. म्हणजे मला असं तो कधी गैरसोयीमध्ये ठेवू शकत नाही असं आहे. आणि जोपर्यंत मी काही खाल्लं, त्याने काल 7 वाजेपर्यंत पाणी सुद्धा पिला नाही. जेव्हा मला डॉक्टरने पाणी वगैरे द्यायला लावलं, स्वतःच पाणी पाजलं, स्वतः सूप दिलं, त्यानंतर तो मला रिलॅक्स करून तो आला जेवायला. म्हणजे एक असतं बघा, फक्त असं वरून दिसतं नारळ, पण आतून खूप नाही, तो आतून पण वरून पण चांगलाच आहे. खूप काळजी. कालचा व्हिडिओ ना खूप साऱ्या जणींना महत्त्वपूर्ण वाटला, कारण मी जेव्हा कमेंट वाचल्या आणि मी जेव्हा आईला कॉल केला, म्हटलं बाप रे बाप, किती जणींचे ते प्रॉब्लेम आहेत. खूप साऱ्या जणी म्हणजे ताई ज्या आहेत त्यातून गेलेल्या आहेत आणि खूप साऱ्या जणी ज्या आहेत ना त्या स्टेजमध्ये आहेत. तर त्यांना सांगेन की अजिबात शांत बसू नका, होता होईल तेवढं लवकरात लवकर तुम्ही सोनोग्राफी वगैरे करा, डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि ते बरं झालं शेअर केलं. ते शेअर केल्यानंतर खूप साऱ्या जणींना कळलं की बाबा यातून पण या ताईंना असं झालेलं आहे, तर आपण पण बाबा वेळच्या वेळी दाखवलेलं बरं, चौकशी केलेली बरी. बाकी बघा, आता मी आल्यानंतर 2 दिवस ना आपल्या मुंबईच्या दीदीने सुट्टी टाकली. तिला सुट्टी मिळेना, कारण तिची इंटरनॅशनल कंपनी आहे. काही केल्यानं सुट्टी देत नव्हती. माझ्यासमोरच ती भांडत होती, कारण तिला पण कळलं की आता आतू तर चाललेली आहे, आता जी काही जबाबदारी आहे ती तिची आहे. आई तर उठून लगेच करू शकत नाही. तर तिनं ना माझ्यासमोरच भांडणं केली की म्हटली नाही मला सुट्टी पाहिजे. ते देईनं झालं, तर त्यांना ना ते रिपोर्टचे फोटो वगैरे सगळ्या गोष्टी पाठवल्यानंतर मग तिला 2 दिवसाची सुट्टी मिळाली. आणि मग त्याच्यानंतरचं जे 2-3 दिवस होते ते दीदीने हँडल केलं. तर चला ताईंनो, निघालेलो आहोत आम्ही. आता संध्याकाळचे किती वाजलेत बघा, 9:10 झालेले आहेत आणि आम्हाला आता ट्रॅव्हल्स मिळालेले आहे. ट्रॅव्हल्स काय बुकिंग केलं तर सकाळी, ज्यावेळेला सीझन असतात जसं दिवाळी किंवा उन्हाळा वगैरे त्यावेळेला थोडंसं अवघड जातं, बुकिंग मिळत नाही. पण अशा वेळेला बुकिंग मिळतं. आता बरेचसे आहेत रिकामे, असतील पुढे लोक, पण आता सध्या तरी आहेत. पण तसं नाही होत. दिवाळीच्या वेळेला आम्ही चौकशी केली ती तर बघून सांगतो, वेटिंग आहे, अशा खूप गोष्टी होत्या. असो, चला आता मी जेवण खाणं वगैरे करून सगळं करून निघालेले आहे. म्हणजे असं नाही की आम्ही जेवलो नाही आणि तसंच निघालो, तर जेवण घेतले तर नाही. मला आता इथं ना कुठंच रस्त्यात इथं बसून काय खायचं पण नाही आहे, काहीच नाही. ह्या हिशोबानं जेवण खाणं वगैरे करून वेळेत बाहेर पडलो. दादा आलेले, दादा गेले. आता तुम्हाला डायरेक्टली मी भेटणार उद्या आपल्या घरी. तोपर्यंत चला मी व्हिडिओचा एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. रात्री जी मी झोपलेले होते ना, ती मी सकाळीच उठलेले होते. आणि मी जसं म्हटलं ना, हे ट्रॅव्हल्सले हाले डुले बाबांनो, मी रेग्युलर जी ट्रॅव्हल्सने येतात ना त्याच ट्रॅव्हल्सनं आलेली. पण यावेळेला काय कोणाष्ट हालचाल केली नाही किंवा आम्ही खाली उतरलो नाही. एकदा चढलो तो चढलोच, खालीच उतरलो नाही. सकाळी दादा आलेले होते न्यायला येताना, आणि हां थंडी वाजेल म्हणून आहे ना आमच्या सगळ्यांसाठी स्वेटर घेऊन आले होते. कुणीकडे गेलेत पोरं? बाई गं, केवढा मोठा उंदीर आहे तो. अरे तुझ्या घरातला आहे काय? तू कुणीकडे कसं पकडला? टेरेसला ये, माझं पॅन थोडं कसं करायला लागले. बाकीची कुठे गेली जत्रा? अरे काय महाग घाण केलं बघ ते शर्ट. मला नाही नको, जा तिकडं.
आता उंदीर बघू दे. ए पॅन्ट आहे बघ, तुझा भाऊ बघ. थांब ना, कसला मोठा उंदीर आहे रे. ए सागर, त्याचं होट किती गोड आहे, गुलाब येत. खायला घातलंय ना, शेंगदाण टाक आणि तिकडे लांब सोडून दे, मारू नको. नेजा सागर आठवू जाते पटकन. ए नको, कसा करतोय की पॅन्थर. पॅन्थर कसला आगाव आहे. रात्री आम्ही सगळ्यांनीच खाल्ले. हा ठेव जात नाही. ते नाही बाबा, आम्ही शाकाहारी आहे. आम्ही कुठले उंदर खाणार आहे काय, आम्ही शुद्ध शाकाहारी आहे. म्हण पॅन्ट्या चिकूया. चिक्याला नाही आवडत रे. काही येडं झालंय काय, तू ओळख. उंदीर आहे तो. कशावर नाही घुस आहे, शेपटीवर ओळखायचं असते. बाई ग काय सांगतोय. शेपूट एवढी मोठी नसते. मग एवढी ही घुस वर कशी काय गेली ती. घुसीच पिल्लो आहे, जाणार की. म्हणजे उंदीर एवढा मोठा नसतो शेपटीवरनं. घुस आहे. हो घुस आहे. अरे बापरे. ए बाबा ठेव तिकडं. उंदराची शेपटी बारकी असते. बाय 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 बाय. तिचे तडपड बघ की बाहेर निघायला. मामांनी माझ्यासाठी डेअरी मिल्क पाठवलेली 10वी साठी. हा, की आता एक्झामला जाणार आहे तर पहिल्यांदा तोंड करून जाऊ दे मामाकडून, हा, म्हणून पाठवले. पहिला मामाकडून कॅडबरी मिळाली. आल्या आल्या मी सगळं ठेवलं, आंघोळ केली तशी. मी म्हणतात ना, एक कमरेला खोच्या खवल्यागत सगळं घरातलं साफसफाई वगैरे सगळी मातीच मातीन. त्यात पॅन्थरला आत घेऊन बसले होते, त्यात आणि भर झालेली होती. आणि मी काय दुपारचं जेवण बनवलं नव्हतं. जेवण जे आहे ते बाहेरून आणलं, म्हणजे वडापाव वगैरे असं. मी अभ्यास केला असताना सुद्धा मम्मीला सांगायचं की केला नाही, कामं केली असताना सुद्धा सांगायचं की केलं नाही. बरं ते राहू दे, ते राहू दे. त्या दिवशी आता शब्द बदलू नव्हता. त्या दिवशी राहू दे. काम तू विचारलीस बघ, तुम्ही काय काय काम केलंय, तुला काय म्हणले, सगळं कापून वगैरे दिलं. नुसतं 4 कांदा कापलं, ते पण 3 कांदा आधी कापलं आणि नंतर म्हणलं अरे शूट करायचं राहिलं की मी कापले, हे दिसायला पाहिजे की. मग अजून 1 कांदा कापला. बरं तू काय काय बनवून खाल्लीस मी गेल्यानंतर. मी मसाले भात. थांब, मी गेलेल्या दुसऱ्या दिवशी काय बनवलं. मसाले भात. बरं संध्याकाळी पण तेच खाल्ला मी. जास्त केलतं ना. आणि काल वांग्याची भाजी केलती आणि चपाती बनवलेली. संध्याकाळी पण तेच खाल्लं. ओके, तेवढं तर महत्वाचं आहे. त्याच्या अभ्यासाला प्राधान्य देऊ दे. मसाला आहेत का बघ पहिला. काय झालं. मसाल्याच्या डब्यात मसाला शिल्लक आहेत का बघ. का काय झालं. माझ्या एका जेवणाच्या टायमाला हा काय कमीत कमी 9 मिर होत. ये बाई दोघाच्या जेवणात. एकट्याच्या. त्याच्यानंतर 5 का 6 लवंगा. ये बाबा. 2 हे बदाम खरं टेस्टी झालते हे म्हणणार. 2 बदाम फूल. हा अगं नाही दिदी, तेवढं टाकायचं नाही. एका टायमाच्या जेवणाला. मग तुम्ही सांगचाल का नाही तिला जरा की बाबा स्वयंपाक. तिने केल्यालाच मला माहित नव्हतं तर हा 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 काय हा. खाल्ल्यानंतर तोंडाकडे वेगळा आणि त्या घशाला वेगळा हा. तर छान झालं. पण असू दे, तिने केलं, वेळ काढून नेली ना. जेवण टेस्टी झालं. म्हणूनच तो मसाल्याचा जो भडका होता का नाही, म्हणून पोरगी घरात असावी. कारण का माहितीये का, असावी. हा साधं सिंपल का होईना जेवण घालायला येते. देवपूजा करायला सांगितलेली मी. काय देवपूजा केली तुम्ही. एक काम तुम्हाला दिलं तर मी. पप्पानी काय सांगितलेलं. हा थांब थांब. की मला जे रोज असते की नाही त्या माणसाच्या, जसं गाईला दूध देते माहिती का काय, दुसऱ्या माणसाला हात लावू देत नाही, तसं देव बाप्पा पण मला हात लावू देत नाही. बघितलं, मी जेवणार नाहीये तुमचं, तुम्ही जेवा. मला नाही एक नख सुद्धा आता मी खाणार. मळमळ शपथ, मला एवढं मळमळायला लागले ना, आता जर मी खाल्लं तर बाहेर पडणार. त्यामुळे मी रेस्ट खाऊन करणार आहे. पहिला कामं इथली केली, बरं वाटलं. आता फरशी पुसायचं काम तुझ्याकडे बरं का. फरशी पुसून घ्यायची तेवढी, बाकी सगळं आवरले मी. आता वरती जाणार आहे, थोडंसं व्हिडिओचं काम करते. किती वाजले बघा ताईनो,
आल्यापासून ना मी मोबाईल सुद्धा ओपन केला नाही. ताटांचा की दुसरं अजून एक तू बस पप्पाच्या ताटात खायला. फोनवर बोलत होते ना. हा. मग मी आधी बोलत होते तेव्हा मी नव्हते ग, म्हणजे वर काम वगैरे करत होते, बोलायला मिळालं हा. नाही. त्यावेळी मग तिचं ते ऑपरेशन वगैरे विचारायसाठी घेतलेला. हा मग ते तिचं राहिलं. हा. मला शुभेच्छा द्यायला लागल्या. हा. तू एवढं केलं, ह्याव केलं, त्याव केलं, माझी पोरगी रडत गेली, खरं काय करायचं आता, तुझ्यासाठी गेली आता, हा. तुझ्यासाठी मामाने ह्याव पाठवलं त्या. मी हिला विचारलं लागले, हीच लागले, ही म्हणले सोड मी खरं तरी पण आता तुझं झाले ऑपरेशन, हा. ते बाकी सगळं राहू दे, तुला काय म्हणजे आमच्या मम्मीगत हा. बसवून चालत नाही, म्हणजे हे होत्यास, हा. पण तरी पण आता आराम घे. हा. एक चांगलं आठवडाभर रेस्ट घे. आठवडाभर काय महिनाभर घ्यायला पाहिजेस, हा. तरी पण एक्झाम झाली की आम्ही येतो हा. मग. ते आता गावाकडे पण जाणार आहे. हा. 2-3 वर्ष झाले गेलोच नाही. मीच गेलो ना, मला एकटीला सोडून जातं. तर काय तुझ्या 10वी त्यामुळे तुला एकटीलाच सगळीकडे. काय हाल झाले ग पप्पाचे मम्मी नसताना घरात. सारखं म्हणायचं बाई कर्मना कामावर जर वाटायला लागले, हा. ती असतात तेव्हा तिची किटकिट तरी ऐकायला मिळते. म्हणजे किती पण किटकिटच शेवटी कुचक्यानच प्रेमान नाही. ओ तुम्ही माझं नाव काय पाडले किटकिटी? बकणा भरायच्या आधी इकडे जरा सांगा. मला आमच्या बायकोनं सांगितले जेवताना बोलायचं नाही. हा मागं बोलायचं सांगितलंय. तिनं चपाती भाजी केलती वांग चांगलं झालतं का? कसं केलतं तरी माझ्यागत केलतं का? पातळ केलतं का लपतप? सुक्क केलतं वे. काम आठवायला लागल्या. सगळ्यात मेन काम हा. तिथं बसायचं टीव्ही. माझी फेवरेट मूवी लावत बसलेली. मी गेल्यानंतर दाबून टीव्ही बघितली असेल. चांगलं 1-2 पर्यंत बघत होतो. हा मग रात्रभर जागलं का? कारण ऑर्डरी तर काही नव्हत्या, मी घेतल्याच नाहीत ऑर्डरी ह्याच्यात ताई नो. बायको गेल्यावर ना सगळं हँडल केलं. शाने माझी